सुरुवातीला तिच्या पोटात एक अंड तयार झालं होत। त्या अंड्याच्या आत एक शक्तिशाली गर्भ होता। अंड्याच्या रूपात मृत्यू पावलेल्या सूर्यदेवाला विद्वान मार्तंड म्हणतात। मुळात विवस्वानचे रूप इतके तेजस्वी होते की त्याचे किरण बाजूला वर आणि खाली पसरत होते। महावीरांच्या शरीरावर पुष्कळ धूळ होती आणि ती बऱ्याच काळापासून दिसत होती। हे ऋषी ती सर्व त्यांच्या केसांमध्ये जमा झाली। ती धूळ पृथ्वीच्या रूपात प्रकट झाली। सूर्य अंड्याच्या मध्यभागी स्थित आहे आणि तेच आकाश व पृथ्वी मधील अंतर आहे। तू जगातला पहिला जन्मलेला आहेस। तू जगाचे रक्षण करतोस आणि जलप्रलयाच्या वेळी त्याचा नाश करतोस। त्याच्यापासूनच सर्व काही जन्मते आणि सर्व काही त्याच्या मध्येच विलीन होते। आकाशात तळपणाऱ्या आणि पाण्याची वाफ करणाऱ्या सूर्याशिवाय सर्व प्रकारच्या मानवी क्रियाकलाप आणि इतर सजीवांच्या क्रियाकलाप पूर्णपणे थांबतील आणि त्यांचे अस्तित्वच संपुष्टात येईल। कल्पाच्या शेवटी 7 पाषाण सूर्य संवर्तक सूर्याचे विशाल रूप धारण करतो आणि तिन्ही लोकांचा नाश करतो। सागर हे शरीर, पृथ्वी ही चव आणि सूर्य हा जीवनाचा स्रोत आहे। तो सूर्याची भयंकर किरणे पितो पण तो सर्व काही सोडून देत नाही। अग्नीचे तेज संचारल्याने पृथ्वी हळूहळू लोखंडाच्या एका प्रचंड तुकड्याचे रूप धारण करते आणि चमकू लागते। 432 कोटी 8,980,000 मानवी वर्षे हा प्रलय दिनाच्या व्याप्तीचा काळ आहे। जेव्हा 4000 युगांचा एकूण काळ पूर्ण होतो तेव्हा ब्रह्मदेवाला झोप येते। याला प्रकाशाची इच्छा नसल्यामुळे तो रात्र निर्माण करतो। रात्र संपल्यावर ब्रह्म जागा होतो। तो सृष्टी निर्माण करण्याच्या इच्छेने प्रेरित असतो। रात्र झाल्यावर त्या अव्यक्त उगमस्थानाद्वारे ब्रह्मापासून त्या सर्व जीवांचा पुनर्जन्म होतो। त्यामुळे विश्वात पदार्थाची निर्मिती आणि विनाश सतत होत असतो।